राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे, मोठं संकट हे राज्यावर ओढावलेलं आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले। तर अमित शहाने प्रत्यक्ष भेट देऊन मदत करावी असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे। अमित शहांकडे डिझास्टर मॅनेजमेंटची जबाबदारी आहे। 50,000 हेक्टरी मदत आवश्यक आहे। कर्जमाफी करा, ती सर्वात मोठी मदत होईल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। पीएम केअर फंड निवडणुकीसाठी वापरणार का असा सवालही त्यांनी विचारला आहे। तर आमचं काम सरकारला आरसा दाखवण्याचं आहे असंही वक्तव्य त्यांनी केलंय। अतिवृष्टी थांबत नाहीये। हा निसर्गाचा प्रकोप नक्कीच आहे आणि निसर्ग कोपला की त्याच्याशी सामना करणाऱ्या शासकीय यंत्रणेने तत्परपणे उतरून मदत करायची असते। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गृहमंत्री म्हणून देशाच्या डिझास्टर मॅनेजमेंटचा जबाबदारी आहे। 50,000 हेक्टरी ही नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे आणि त्यांचं ताबडतोब जी कर्ज वसुली आहे ती थांबवावी। कर्जमाफीची घोषणा तुम्ही नंतर करा। सरकारकडे भरपूर पैसे आहेत, निवडणुका लढवायला प्रचंड पैसे आहेत त्यांच्याकडे, कंटेनरच्या कंटेनर भरलेले आहेत। बहुतेक त्यासाठी त्यांनी भूमिगत काही जागा केल्या असतील कंटेनर ठेवायला। पीएम केअर फंडामध्ये लाखो कोटी रुपये बेहिशोबी आहेत, त्याचा हिशोबच कोणाकडे नाही आहे। हे पैसे तुम्ही कोणासाठी का पुढल्या निवडणुकीसाठी पीएम केअर फंड जो सिक्रेट फंड म्हणून तुम्ही ठेवताय तो वापरणार आहात? हे तुम्ही आमच्या आत्ता सध्या मरणाऱ्या शेतकऱ्यांना द्यायला हवे। आम्ही जे म्हणतो विरोधी पक्षनेता का हवा आहे तो यासाठी हवा आहे, तो तुम्हाला आरसा दाखवतो। तुम्ही इथे जायला पाहिजे, तुम्ही हे काम केलं पाहिजे, तुम्ही इथे मदत पोहोचवली पाहिजे। जिथे सरकार पोहोचत नाही तिथे विरोधी पक्ष पोहोचतो। आम्ही जर तिथे पोहोचलो नसतो त्या महिलेकडे इटकूर गावातल्या, तर हे मिंदे पण पोहोचले नसते, सरकार पोहोचलं नसतं, फडणवीस पोहोचले नसते। जिथे तुम्ही पोहोचला नाहीत या दुर्गम आणि शोषितांच्या गावामध्ये, गरिबांच्या गावात, महार मांग मातंगांच्या गावात, तिथे आम्ही पोहोचलो म्हणून तुम्हाला जाग आली की इथे जायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।